गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा आता रक्षाबंधन येणार आहे, म्हणजे रक्षाबंधनाला जेमतेम 5-6 दिवस बाकी आहेत आणि प्रत्येक बहीण आहे ना, बघा भावाकडे मी जाते कधी या आशेने ती वाट पाहत आहे आणि कधी हा रक्षाबंधनचा दिवस येतोय आणि कधी माझ्या मी भावाला राखी बांधते, अशा प्रत्येक बहिणीची भावना आहे। आणि भावाला सुद्धा वाटत असतं की माझी बहीण कधी माझ्या घरी येते। पण हे असं वाटणारं प्रेम आहे ना, ते आजकालच्या या कलियुगामध्ये राहिलेलं आहे का? बघा तुम्ही प्रत्येकाला विचारा बघू, तुम्ही कधीतरी हा सुद्धा विचार करायला हवा की बहीण भावाचं प्रेम आहे ना, असं म्हणतात की एक बहिणीचा आशीर्वाद असतो ना, तो आईपेक्षा सुद्धा मोठा असतो। म्हणजे जर भावा बहिणीचं नातं जर घट्ट असेल आणि बहिणीने जर आशीर्वाद दिला ना, तो साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो। पण भावाचं आणि बहिणीचं पटतंय का सध्याच्या युगामध्ये? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये किती जरी संकट आली, किती जरी दुःख आली, किती जरी लास्ट स्टेपचं वातावरण निर्माण झालं ना, तरी भावा बहिणीचं नातं कधीच तोडू नका। कारण या नात्यामध्ये आहे ना, एवढा बंधन निर्माण झालेला असतो असं या पृथ्वी तलावर दुसरं कोणतंच नातं नाही। पहिलं नातं म्हणजे आई आणि मुलाचं, आणि दुसरं नातं म्हणजे भावाचं आणि बहिणीचं। ही 2 नाती आहेत ना, जीवनामध्ये आनंद निर्माण करतात। जेव्हा छोटं संकट जेव्हा येतं ना, तेव्हा आपला मित्रपरिवार आपल्याला गरजेचा असतो। पण जेव्हा भलं मोठं संकट येतं ना, तेव्हा बहिणीला भावाची किंवा भावाला बहिणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही। पण आजकालच्या या कलियुगामध्ये हे नातं संपुष्टात आलेलं आहे। पण आपण एका सुंदर अशा कथेद्वारे स्पष्ट करणार आहोत की नात्याला बहिणीला भावाची का गरज असते आणि भावाला बहिणीची का गरज असते। जेव्हा दोघांचं प्रेम असतं ना, तेव्हा शुद्ध भावना असते, तेव्हा सर्वत्र आनंद असतो। बघा एक प्राचीन काळातील कथा आहे। एका नगरामध्ये एक धनवान शेतकरी राहत होता आणि त्या शेतकऱ्याच्या बायकोनं 2 जुळ्या बाळांना जन्म दिला। त्यातील एक मुलगा होता आणि दुसरी मुलगी होती। त्या शेतकऱ्यानं आपल्या मुलाचं नाव सुदर्शन ठेवलं आणि मुलीचं नाव ठेवलं रेवती। जसा जसा वेळ निघू लागला ना, तशी तशी मुलं सुद्धा मोठी होऊ लागली। काळांतरानं त्यांचं वय लग्नायोग्य झालं, तेव्हा शेतकऱ्याला आपल्या मुलाच्या लग्नाची चिंता सतावू लागली। एक दिवस शेतकरी काही कामानिमित्त शेजारच्या गावामध्ये जातो। तिकडे तो एका व्यापाऱ्याच्या घरी जातो आणि तिथे त्याला आपल्या मुलीसाठी व्यापाऱ्याचा मुलगा सुद्धा आवडतो। मग घरी आल्यावर तो ती गोष्ट त्याच्या पत्नीला सांगतो आणि शेतकऱ्याच्या बायकोलाही शेतकऱ्याचं म्हणणं पटतं आणि ते काही दिवसातच आपल्या मुलीचं लग्न त्या व्यापाऱ्याच्या मुलाशी लावून देतात। शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये कशाचीही कमतरता पडू देत नाही आणि आपल्या आई वडिलांचा आणि भावाचा निरोप घेत शेतकऱ्याची मुलगी आपल्या सासरी जाते। मुलीच्या लग्नानंतर काही दिवसांनी शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल काळजीत पडतो आणि विचार करू लागतो की माझी मुलगी तर तिच्या घरी गेली आहे, मी तर तिला खूप मोठ्या आणि चांगल्या घरामध्ये दिला आहे
आता मला माझ्या मुलाच्या लग्नाचा विचार करावा लागेल. जर माझ्या मुलाचं लग्न योग्य वेळेमध्ये झालं तर मी माझं आयुष्य आरामामध्ये व्यतीत करेल आणि सोन्याच्या रूपात मला पुन्हा मुलगी माझी घरी येईल. पण कदाचित नियतीच्या मनात आणखीनच काहीतरी होतं. बघा, एके दिवशी तो शेतकरी एका साथीच्या भयंकर आजाराने आजारी पडतो आणि त्याचा मुलगा सुदर्शन अत्यंत उदार मनाचा माणूस होता. त्यामुळं तो वडिलांना अशा अवस्थेमध्ये पाहून खूप दुःखी होतो आणि तोही आपल्या वडिलांवर चांगल्या वैद्यांकडून उपचार करून घेऊ लागतो. पण त्यांच्या वडिलांच्या तब्येतीमध्ये काहीही फरक पडला नव्हता. हळूहळू त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या वडिलांच्या उपचारावर निघून जाते आणि त्यामुळं शेतकऱ्याचा मुलगा सुदर्शन आता खूप गरीब होतो. त्यानं वडिलांची सर्व संपत्ती त्याच्या उपचारावर घालवली होती आणि आता त्याला राहतो घरीही गहाण ठेवावं लागलं होतं. पण वडिलांच्या तब्येतीमध्ये कसलाच फरक पडत नव्हता. शेतकऱ्यालाही कळालं की आपल्या आजारावर कुठल्याच औषधांचा फरक पडत नाही. त्यामुळं तो आपल्या मुलाला आपल्याजवळ बोलावतो आणि म्हणतो, बेटा, जर तू कोणतेही काम असेल ते माणसाच्या क्षमतेबाहेरचं असेल किंवा त्या कार्यावर उपाय सापडत नसेल तर अशा वेळी ते कार्य भगवंताच्या भरोशावर सोडलं पाहिजे. त्यामुळं माझी चिंता करणं तू सोडून दे आणि तुझ्या भविष्याचा तू विचार कर. माझं काय मला ते आज नाही तर उद्या हे जग सोडून जावंच लागणार आहे. बेटा, मी माझं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगलो आहे. मी देवाचा आभार मानतो की मला तुझ्यासारखा सुसंस्कृत आणि गुणी मुलगा मिळाला आहे. माझं आयुष्य आहे ना आता खूप लवकर संपणार आहे. पण तुझ्या पुढे तर तुझं संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. त्यामुळं तू माझी काळजी करण्याचं सोडून दे आणि लग्न करून स्वतःचा संसार कर. बघा, तुमच्या लक्षात असू द्या की आपण रक्षाबंधनबद्दल पाहत आहोत की नक्की भावा बहिणीचं नातं कसं असतं ना. बघा, पुढे तुम्हाला कळेल सुद्धा. बघा, तो वडील असतो त्या मुलाला म्हणू लागला, तू माझी चिंता करू नको. मी जिवंत असेपर्यंत मला माझ्या सुनेला बघायचं आहे. मला तुला आनंदी पाहायचं आहे. तू फक्त माझी एवढीच इच्छा पूर्ण कर. आपल्या वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून सुदर्शन एकदम शांत होऊन जातो. कारण तो बिचारा शेवटी करणार तरी काय होता बरं. त्याच्या हातात काहीच नव्हतं आणि सुदर्शन आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा, माझ्या लग्नामुळे जर तुम्हाला आनंद होत असेल ना तर मला काहीच अडचण नाही. जसे तुम्ही म्हणाल ना तसेच मी करेल. त्यानंतर तो शेतकरी आपल्या मुलाचे एका गरीब मुलीशी लग्न लावून देतो. सुदर्शनची बायको खूप संस्कारी मुलगी होती. तिला सर्व गोष्टींचं ज्ञानसुद्धा होतं आणि गरिबीची जाणीवसुद्धा होती. सुदर्शनच्या लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. भयंकर आजारानं ग्रासित असलेल्या त्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला. पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे आपली औपचारिकता निभावत सुदर्शन आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कार करतो. त्याच्याजवळ जे काही थोडेफार पैसे होते ना त्यातून तो आपल्या वडिलांचा 10व्याचा विधी पूर्ण करतो. आता सुदर्शन खूप गरीब झालेला होता. सावकारानं ते घरही त्याला खाली करायला सांगितलेलं होतं. त्यामुळं तो आता गावाच्या बाहेर जाऊन झोपडी बांधून तिथे राहू लागतो. सुदर्शन पहिल्यापासूनच कष्टाळू असल्यामुळं तो आता दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करून आपलं घर चालवू लागला होता. तिकडे जेव्हा त्याच्या बहिणीला कळलं ना की आपल्या वडिलांचा एका भयंकर आजाराने मृत्यू झाला तेव्हा ती सुद्धा खूप दुःखी होते. त्यासोबतच तिला हे सुद्धा कळतं की आपल्या भावानं वडिलांची सर्व संपत्ती त्यांच्या उपचारावर घालवलेली आहे. त्यामुळे ते लोक भरपूर गरीब झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या भावाकडे जायला हवं, पण गरिबीमुळे तिच्या घरातील लोक तिला आपल्या माहेरी जाऊ देत नाही. इकडे सुदर्शनला वाटतं
की माझी बहीण रेवती, जिचा विवाह खूप मोठ्या घरात झाला आहे, आणि आज जेव्हा आमच्यावर ही परिस्थिती आली आहे, तर माझी श्रीमंत बहीण आपल्या गरीब भावासोबत घृणा करू लागली आहे. तर तिकडे त्याची बहीण रेवती, जिला सासरच्या लोकांनी गरिबीमुळं आपल्या माहेरी जाण्यास बंदी घातली होती, ती मनात विचार करू लागते की आता माझा भाऊ खूप गरीब झाला आहे. त्यानं घर, शेती वडिलांच्या उपचारामध्ये घालवलेलं आहे. आता त्याच्याकडे एक सुद्धा पैसाही शिल्लक नाही. जर तो अशा अवस्थेमध्ये माझ्या घरी आला तर त्याला पाहून माझ्या दोन्ही जावा माझा तर अपमान करतीलच, पण माझ्यासोबत त्याचा सुद्धा अपमान करतील आणि त्याची चेष्टासुद्धा करतील की तो भिकारी आहे. त्यामुळं माझ्या सासरच्या घरात त्याची खूप बदनामी होऊन जाईल, त्याचा अपमान होऊ नये ना, म्हणून रेवती आपल्या भावासोबत नातं तोडून टाकते. ती बहीण मजबुरीमुळं एवढी निर्दयी मनाची होऊन जाते ना की आपल्या वडिलांच्या 13व्याला सुद्धा ती माहेरी जात नाही. ना कधी आपल्या भावाला त्याच्या परिस्थितीबद्दल विचारते, ना आपल्या भावाला आपल्या घरी बोलवते, ना कधी त्याच्या घरी जाते. जेव्हा सुदर्शनला आपल्या बहिणीच्या अशा वागणुकीबद्दल कळतं ना, तेव्हा त्याला हळूहळू समजून जातं की जी कधी प्रेमळ बहीण होती, जी आपल्यावर जीवापाड प्रेम करत होती, तीच बहीण आपला द्वेष का करत आहे. त्याला असं वाटत होतं की तिकडे रेवती आपल्या सासरी ऐशो आरामाचं आयुष्य जगत आहे आणि आज आपल्यावर गरिबीची वेळ आली आहे, तर आपली बहीण आपल्या सोबत असं वागत आहे. पण मुळात त्याचे ते विचार चुकीचेच होते ना. खरं तर त्याच्या बहिणीला असं वाटत नव्हतं की आपल्या भावाचा कोणीतरी अपमान करावा, त्यामुळं तिनं त्याच्यासोबत नातं तोडलं होतं. सुदर्शन सुद्धा आपल्या बहिणीच्या घरी जाणं बंद करतो आणि इकडे काबाड कष्ट करून कसंबसं आपल्या पत्नीसोबत झोपडीमध्ये आयुष्य जगत होता. पुढे असेच हळूहळू काही वर्ष निघून जातात. त्या काळात सुदर्शनला पुत्रप्राप्ती होते. दोघं बहीण भावांनी एकमेकांच्या घरी जाणं बंद केलं होतं. तिकडे सुदर्शनची बहीण रेवतीची सुद्धा मुलं सुद्धा आता मोठी झाली होती. जसे जसे दिवस जाऊ लागले ना, तशी तशी सुदर्शनची मुलं सुद्धा मोठी होऊ लागली. पुढे असेच काही वर्ष निघून गेले. एके दिवशी जेव्हा सुदर्शनला कळालं की आपल्या भाचीचे लग्न ठरलेलं आहे, तेव्हा त्याला खूप आनंद सुद्धा होतो आणि ही गोष्ट आपल्या पत्नीलाही सांगतो की माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न ठरलं आहे आणि आपल्या सर्वांना तिकडे जावं लागेल. तेव्हा सुदर्शनची पत्नी त्या नंदिनीला सुद्धा खूप आनंद होतो की आपल्या नंदेच्या मुलीचं लग्न आहे आणि ती विचार करू लागते की कमीत कमी बहाण्यानं तरी सुद्धा मी माझ्या नंदेला भेटून येईल आणि तिचे घरसुद्धा बघून येईल. कारण बरीच वर्ष त्यांनी एकमेकांची तोंडसुद्धा पाहिलेली नव्हती. नंदिनी खुश होऊन आपल्या पतीला म्हणते, मी तुमच्यासोबत नक्की येईल, पण आधी मला हे सांगा की माझ्या प्रेमळ नंदेनं आपल्याला आमंत्रणपत्र पाठवलं आहे की नाही बरं. आपल्या पत्नीच्या तोंडून हे शब्द ऐकून सुदर्शन एकदम शांत बसतो. मग तो आपल्या पत्नीला म्हणतो, आमंत्रणपत्र तर आलं नाही, मला हे दुसऱ्यांकडून कळालेलं आहे, पण यानं काय फरक पडतो बरं की आमंत्रणपत्र आलंच पाहिजे. लग्न तर आपल्याच भाचीचं आहे ना आणि ती माझ्या सख्याच बहिणीची मुलगी आहे. मग नंदिनी आपल्या पतीला म्हणते, तुमचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे की तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, पण बिना आमंत्रणाचं नंदेच्या घरी जाणं मला योग्य वाटत नाही आणि तुम्ही सुद्धा तिथे जाणं योग्य नाही. यावर सुदर्शन आपल्या पत्नीला समजावत म्हणतो की नंदिनी, रेवतीच्या सासरचे लोक खूप धनवान लोक आहेत, लग्नाचं घर आहे, गडबडीत त्यांच्याकडून आपल्याला आमंत्रणपत्र पाठवायचं राहून गेलं असेल, किंवा असे पण होऊ शकतं की त्यांनी आपल्याला आमंत्रणपत्र पाठवलं सुद्धा असेल, पण ते आपल्यापर्यंत पोचलं नसावं. त्यामुळं तू त्याच्याबद्दल डोक्यात काही चुकीचे विचार आणू नकोस.
मुलांना तयार कर आणि माझ्यासोबत सुद्धा आपल्या रेवतीच्या घरी चल. जेव्हा नंदिनीनं आपल्या पतीच्या तोंडून हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली, जर तुम्हाला तिकडे जायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता, पण बिना आमंत्रणाचं मी माझ्या नंदेच्या घरी येऊ शकत नाही. सुदर्शननं जेव्हा आपल्या पत्नीच्या तोंडून ऐकलं ना तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, जर तुझी इच्छा नसेल ना तर तू मुलांसोबत घरी थांब. मी एकटाच रेवतीच्या सासरी जाऊन येतो. जर मी रेवतीच्या घरी गेलो नाही ना तर तिच्या जावा तिला टोमणे मारतील आणि म्हणतील की खर्च होईल म्हणून तुझा भाऊ आला नाही. एवढं बोलून सुदर्शन घरातून बाहेर पडतो आणि रस्त्यानं विचार करू लागतो की रेवतीच्या मुलीचं लग्न ठरलं, पण रेवतीने आपल्या भावाला आपल्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नाही. कदाचित तिनं आपल्या गरिबीमुळं आपल्याला आमंत्रणपत्र पाठवलं नसावं. खरं तर सत्य परिस्थिती अशी होती ना, रेवतीनं तिच्या नवऱ्याला लग्नाचं आमंत्रण घेऊन सुदर्शनच्या घरी त्याला घ्यायला पाठवलेलं होतं. पण तिच्या सासूने तिला सांगितलं होतं की जर तू तुझ्या भिकारी भावाला इथे बोलावलं तर मी तुझ्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही. त्यामुळं तिने आपल्या पतीला तिच्या माहेरी पाठवलं नाही. सुदर्शनकडे बघा आपल्या बहिणीच्या घरी जायला त्याच्याजवळ पैसेसुद्धा नव्हते, पण तो आपल्या एका जिवलग मित्राकडे जातो आणि त्याच्याकडून उसने पैसे घेतो आणि त्या पैशातून तो आपल्या बहिणीसाठी आणि आपल्या भाऊजींसाठी सुंदर वस्त्र खरेदी करतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन त्याच्या बहिणीच्या घराकडे निघतो. बघा जंगलातून वाट काढत एक डोंगर पार करत करत चालत होता. सकाळची दुपार होते तेव्हा तो पलीकडच्या गावामध्ये आपल्या बहिणीच्या भल्या मोठ्या वाड्याजवळ पोचतो आणि मुख्य दरवाजाच्या एका बाजूला उभा थांबतो. बिचारा सुदर्शन बाहेर थांबून आपली बहीण बाहेर येण्याची वाट पाहत होता. तितक्याच रेवतीच्या मोठ्या जावेची नजर सुदर्शनवर पडते आणि ती सुदर्शनला लगेच ओळखते. सुदर्शनला पाहताच रेवतीची जाव रेवतीला जाऊन सांगते की रेवती तुझा भाऊ आला आहे, आपल्या वाड्याच्या मुख्य गेटजवळ उभा आहे. जेव्हा रेवती आपल्या जावेकडून हे ऐकते ना तेव्हा ती आपल्या जावेला विचारू लागते की ताई, तुम्ही माझ्या भावाला आपल्या वाड्याच्या मुख्य गेटवर उभा असलेलं पाहिलं आहे, तर मला सांगा माझा भाऊ माझ्या सासरच्या घरी कशा अवस्थेत आला आहे आणि माझ्या भावाने कसे कपडे घातले आहेत. यावर रेवतीची जाव म्हणते की तुझ्या भावाच्या अंगावर फाटलेले कपडे आहेत आणि तो बाहेर उभा थांबून तुझी वाट पाहत आहे. आपल्या जावेकडून हे ऐकून रेवतीला आपल्या भावाच्या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटतं. ती सर्वांच्या नजरा चुकवत आपल्या भावाजवळ जाते. बिचारा सुदर्शन जेव्हा आपल्या बहिणीला आपल्या जवळ येताना पाहतो ना तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात, कारण तो आज बऱ्याच वर्षांनी तिला भेटायला आला होता. रेवतीच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते, पण ती आपले अश्रू लपवत भावाजवळ येत होती आणि त्याला सर्वांच्या नजरा चुकवत आपल्या घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्याला विचारू लागते, दादा तुला आमंत्रणपत्र कोणी पाठवलं होतं जे तू इथे आला. यावर सुदर्शन म्हणतो, रेवती तू तर मला पूर्ण विसरून गेलेली आहेस. मला गावात कोणाकडून तरी कळलं की माझ्या भाचीचं लग्न आहे, त्यामुळं मी तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी पोशाख घेऊन आलो आहे. मी विचार केला की मी जर माझ्या बहिणीच्या घरी गेलो नाही तर माझ्या बहिणीच्या जावा सासू तिला टोमणे मारतील, त्यामुळं मी तुझ्याकडे आलो आहे. आपल्या भावाकडून हे ऐकून रेवती म्हणू लागते, दादा तू असं बहिणीच्या घरी यायला नको होतं. तू असे फाटलेले जुने कपडे घालून माझ्या घरी आला, हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कमीत कमी स्वतःचा नाही तर माझ्या इज्जतीचा तर विचार करायला हवा होता. तुला माहीत आहे का आज या घरामध्ये मला किती मान सन्मान आहे. तुला तर गावात काही इज्जत नाही. कमीत कमी
तू आमच्या इज्जतीचा तरी विचार करायला हवा होता. माझं लग्न मोठ्या घरामध्ये झालेलं आहे, त्यामुळे तू इथे अशा अवस्थेमध्ये यायला नको होतं. रेवतीला असं वाटतं की असे कठोर शब्द ऐकल्यानंतर तिचा भाऊ आपल्या घराकडे निघून जाईल, म्हणून ती मुद्दामच असे शब्द बोलत होती. इच्छा नसताना सुद्धा तिला असं त्याच्यासोबत बोलावं लागत होतं, कारण सुदर्शन जेव्हा आपल्या बहिणीच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकतो ना, तेव्हा त्याचं हृदय दुखावलं जातं. सुदर्शन आपल्या बहिणीच्या पाया पडून माफी मागू लागतो. रेवती, मला माहीत नव्हतं माझ्यामुळे तुझी बदनामी होईल. मला तर नेहमी असंच वाटतं की माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या घरी खूप मान सन्मान मिळावा. तुला तुझ्या सासरच्या घरातील लोकांकडून माझ्यामुळे टोमणे ऐकावे लागतील ना, म्हणून मी तुमच्यासाठी वस्त्र घेऊन आलो. जर मला आधीच माहीत असतं ना की माझ्या येण्यामुळे तू नाराज होशील, तर मी तुझ्या दारात कधी आलो नसतो. मी तर हाच विचार करून आलो की माझ्या भाचीचं लग्न आहे, आणि जर मी गेलो नाही ना तर माझ्या बहिणीच्या जावा सासू तुला टोमणे मारतील. जेव्हा सुदर्शन हे सर्व सांगतो ना, तेव्हा कुठे रेवतीचा राग थोडाफार शांत होतो आणि ती सुदर्शनला म्हणते, बरं ठीक आहे, आता तू आलाच आहे ना, तर माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. जोपर्यंत माझ्या मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तू या खोलीतून बाहेर निघण्याची चूक करू नकोस. नाहीतर तुला बघून लोक म्हणतील रेवतीचा भाऊ भिकारी आहे, आणि मला असं वाटत नाही की लोकांनी मला तुझ्यासोबत गरिबांमध्ये गणलं जावं. जेव्हा सर्व पाहुणे जेवायला बसतील ना, तेव्हा मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट पाठवीन. त्यानंतर तू जेवण करून शांतपणे मागच्या दरवाजाने निघून जा. यावर सुदर्शन म्हणतो, ठीक आहे, मी आज संध्याकाळी जेवण करून आपल्या घरी जाईल. पण माझी तुला एक विनंती आहे, मी तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी जो पोशाख आणला आहे ना, तो स्वीकारावा लागेल. ते कपडे मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने घेऊन आलो आहे. मग रेवतीनं शांतपणे आपल्या भावाकडून ते कपडे घेतले आणि ती खोलीच्या बाहेर निघून जाते. आणि जाताना ती जेणेकरून सुदर्शन त्या खोलीच्या बाहेर येऊ नये म्हणून बाहेरून कडी लावून जाते. खरं तर रेवतीला तिच्या अपमानाची काळजी नव्हती, पण आपल्यासमोर आपल्या भावाचा झालेला अपमान आहे तिला कधीच सहन होणार नव्हता. त्यामुळं ती हे सर्व बोलायला भाग पाडत होतं. सुदर्शन त्या खोलीत बसून आपली बहीण परत येण्याची वाट बघू लागतो आणि विचार करू लागतो की आज मला खूप स्वादिष्ट जेवण जेवायला मिळेल. पण सुदर्शनला कुठं माहीत होतं की आपली बहीण बाहेर जाऊन मुलीच्या लग्नात व्यस्त झाली आहे आणि भावाला जेवण द्यायचं विसरून गेली. रेवती सर्व काही विसरून बाहेर आपल्या मुलीच्या लग्नामध्ये व्यस्त होऊन जाते. रेवती खूप मोठ्या कुटुंबातील सून होती, त्यामुळं तिचं घरही खूप मोठं होतं. तिनं आपल्या भावाला वाड्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खोळीमध्ये कोंडून ठेवलं होतं. आणि एक गोष्ट अशी होती की त्या बाजूला कोणी फारसं जात नव्हतं. आता जसा जसा वेळ निघू जाऊ लागतो तसा तसा सुदर्शन भुकेने व्याकुळ होऊ लागतो, कारण तो खूप लांबून चालत आलेला होता ना. आता त्याची अवस्था बिकट होऊन जाते. मग सुदर्शन आपल्या बहिणीला आवाज देऊ लागतो, पण त्याचा आवाज कुणाला ऐकू जात नव्हता. खरं तर रेवती तिच्या भावाला अजिबात विसरली नव्हती, पण जेव्हा ती आपल्या भावाला जेवणाचं ताट भरून घेऊन येत होती तेव्हा तिच्या सासूबाईने तिला मध्येच अडवते आणि तिच्या हातातून ताट हिसकावून घेते. आता सुदर्शनची भुकेने फार वाईट अवस्था झाली होती. त्याला आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागते आणि तो विचार करतो की जर कोणी आलं नाही ना तर इथे त्या खोळीमध्ये अन्न पाण्याविना मरून जाईल. मी जर मेलो तर माझी पत्नी आणि मुलांचं काय होईल? आधीच गरिबीने मला ग्रासलेलं आहे. कसं बिसं दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. जर मी मेलो ना तर माझी पत्नी एकटी आमच्या मुलांचा सांभाळ कसा करेल बरं? हा विचार करत करत आणि अशक्तपणामुळे सुदर्शनला चक्कर येऊ लागते.
तितक्याच रेवतीची मोठी जाव काही कामानिमित्त वाड्याच्या मागच्या बाजूला येते. जेव्हा सुदर्शनच्या कानावर कोणाचा तरी आवाज येतो ना, तेव्हा सुदर्शन पूर्ण ताकदीनं दरवाजा ठोठायला सुरुवात करतो. कोणीतरी दरवाजा ठोठत असल्याचा आवाज ऐकून रेवतीची जाव त्या खोळीकडे जवळ जाते आणि दरवाजा उघडते. आतमध्ये सुदर्शनला पाहून ती आश्चर्य वाटतं आणि ती सुदर्शनला विचारू लागते, दादा तुम्हाला या खोळीमध्ये बंद कोणी केलं बरं? सुदर्शन या गोष्टीचं काही उत्तर देत नाही, कारण त्याला आपल्या बहिणीला तिच्या जावेच्या नजरेमध्ये कमी पाडायचं नव्हतं. पण जेव्हा रेवतीच्या जावेने पुन्हा विचारलं तेव्हा सुदर्शन खोटं बोलत म्हणाला, ताई मी या खोलीत आराम करत असताना बाहेरून कोणीतरी चुकून दरवाजाची कडी लावली आणि मी या खोलीमध्ये अडकून पडलो. ताई आज जर तुम्ही आला नसता ना, तर आज मला माझा जीव गमवावा लागला असता. एवढं बोलून सुदर्शन खोलीच्या बाहेर पडतो आणि शांतपणे निघून जातो. सुदर्शन त्या खोलीमध्ये जवळपास 5 ते 6 तास अडकून पडला होता. त्यानंतर त्याच्या बहिणीची जाव त्याला त्या खोलीतून मुक्त करते. सुदर्शन जंगलाची दाट झाडीतून आपली पायवाट काढत घराकडे चालला होता. बराच वेळ चालल्यानंतर अन्न पाण्याविना त्याला आता चालणं कठीण झालं होतं. पाऊलं टाकताच त्याला चक्कर येऊ लागायची. चालून चालून सुदर्शन खूप थकला होता आणि त्याला आता चक्कर येऊ लागते. चक्कर येऊन तो खाली जमिनीवर पडणार. तितक्याच अचानक तिथे एक म्हातारी बाई येते आणि ती म्हातारी बाई सुदर्शनला खाली पडण्या अगोदरच पकडते. काही वेळानं जेव्हा सुदर्शन शुद्धीवर येतो तेव्हा त्याचं डोकं त्या म्हातारी बाईच्या मांडीवर होतं. तो कसा बसा उभा राहतो आणि त्या म्हाताऱ्या बाईला म्हणतो, आई तुम्ही तर माझ्या बहिणीच्या वाड्यामध्ये काम करता ना, मग इकडे काय करत आहात बरं? आणि या जंगलात तुम्ही एकटे यावेळी कशाला आला आहात? तुम्हाला वन्य प्राण्यांची भीती वाटत नाही का? ज्या म्हाताऱ्या बाईच्या मांडीवर डोके ठेवून सुदर्शन ही काही वेळ पडला होता ना, ती साक्षात महालक्ष्मी होती. ती साक्षात देवी होती. कारण सुदर्शनची बहीण रोज सकाळ संध्याकाळ त्या देवीची मनोभावे पूजा अर्चना करायची. त्यामुळं जेव्हा सुदर्शनला चक्कर आली होती ना आणि तो खाली पडणार होता, तितक्याच देवीने त्याला आधार दिला आणि दगडावर त्याचं डोकं आपटण्यापासून त्याला वाचवलं. खरं तर म्हातारीचं रूप धारण करून त्याच्या बहिणीच्या वाड्यामध्ये काम करत होती, जेणेकरून ते रेवतीची रक्षा करू शकेल. खरं तर रेवतीनं तिला तिच्या भावाच्या मागे मागे पाठवलेलं होतं. पण रेवतीला सुद्धा माहीत नव्हतं की ती म्हातारी बाई साक्षात देवी आहे, जिची रोज ती पूजा करते. रेवतीने त्या म्हाताऱ्या बाईला सांगितलं होतं की माझा भाऊ सकाळपासून उपाशी आहे, त्याच्या पोटात अन्नाचं एक कणसुद्धा नाही आणि मी इथून त्याला काही देऊ शकत नाही. तर तुम्ही त्याला मी लावलेल्या जंगलातील त्या फळ झाडांपाशी घेऊन जावा आणि त्याला भरपूर फळे खायला द्या आणि त्याला काही फळं सोबतसुद्धा घेऊन जायला सांगा. पण त्याला हे कळून देऊ नका की मी तुम्हाला पाठवलेलं आहे. रेवतीच्या सांगण्यावरून ती देवी जिनं म्हातारीचं रूप धारण केलं होतं, ती सुदर्शनच्या मागे मागे इकडे आली होती आणि सुदर्शनला उत्तर देत म्हणते की बेटा मी इथेच एकटीच राहते. व्यापाराच्या या वाड्यामध्ये काम करून मी माझा उदरनिर्वाह चालवते. पुढे माझं शेत आणि घर आहे. मग सुदर्शननं त्या वृद्ध महिलेचे आभार मानले आणि तो तेथून निघू लागला. जो निघण्याच्या तयारीत असताना त्या म्हाताऱ्या बाईनं त्याला विचारलं, बेटा तू तर लग्नात दिसला नाहीस, याचा अर्थ तू तिथे जेवणही केलं नाहीस. तुला भुकेमुळे चक्कर आली आहे. पुढे माझ्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आहेत आणि त्या झाडांना खूप फळं लागली आहेत. तू माझ्यासोबत चल आणि काही फळं खाऊन तुझी भूक नष्ट कर. जेव्हा तुझे पोट भरेल ना, तेव्हा तू तुझ्या पत्नी आणि मुलांसाठी काही फळं तोडून घेऊन जा. घरी गेल्यावर तुझी बायको आणि मुलं तुला विचारतील की तू आपल्या बहिणीच्या घरून त्यांच्यासाठी काय आणलं आहे.
तेव्हा तू त्यांना सांग की तू तुझ्या बहिणीच्या घरून त्यांच्यासाठी फळं घेऊन आला आहे. असं करण्यानं तू तुझ्या बायको आणि मुलांपासून लाजिरवाणं होण्यापासून वाचशील. त्यामुळं तुझी मान प्रतिष्ठाही वाचेल. त्या म्हातारीचं म्हणणं सुदर्शनलाही योग्य वाटलं आणि तो त्या म्हातारी बाईच्या शेतामध्ये जातो. तिथे गेल्यावर तो बघतो की शेतात विविध प्रकारची फळं झाडं आहेत आणि फळंसुद्धा लागलेली आहेत. कसलाही विचार न करता तो फळं तोडून खाऊ लागतो. त्यानंतर पोट भरल्यावर तो आपल्या पत्नी आणि मुलांसाठी काही फळं तोडून पिशवीत घेतो आणि त्या म्हाताऱ्या बाईच्या सांगण्यावरून तिच्या घरात रात्री मुक्काम करतो. सकाळ होतात तो त्या म्हाताऱ्या बाईचा निरोप घेत आपल्या घराकडे निघतो. जेव्हा सुदर्शन फळांनी भरलेली पिशवी घेऊन जेव्हा घरी पोचतो ना, तेव्हा मुलगा आणि मुलगी त्याला विचारतात, बाबा तुम्ही आत्याच्या घरी गेला होता, मग आम्हाला तिकडून काय आणलं आहे बरं? सुदर्शननं जेव्हा आपल्या मुलांकडून हे ऐकलं तेव्हा त्यांना हातातली फळांची भरलेली पिशवी आपल्या पत्नीच्या हातात दिली. त्यानंतर तो शेतात आपल्या कामावर जातो आणि तो जाता जाता विचार करू लागला की माझी बहीण इतकी निर्दयी कशी असू शकते. लग्नाच्या आधी माझ्यावर खूप प्रेम करायची, तिचा माझ्यावर खूप जीव होता. रक्षाबंधनाला मला प्रेमाने ओवाळायची, राखी बांधायची. आज तिचं बहीण माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की मी गरीब झालो आहे म्हणून. असे अनेक विचार होते ना सुदर्शनच्या मनामध्ये येत होते. तो खूप अस्वस्थ झाला होता. तिकडे जेव्हा त्याची पत्नी ती पिशवी उघडून पाहते तेव्हा पिशवीच्या आतील नजारा पाहून सुदर्शनची पत्नी स्तब्ध होऊन जाते. कारण त्या पिशवीत फळं नव्हती, तर त्यात सोन्याची नाणी होती, हिरे मोती होते. ते पाहून नंदिनी खूप खुश होती आणि ती पळत पळत आपल्या पतीकडे येते आणि पतीला म्हणते, तुम्ही तर तुमच्या भाचीच्या लग्नाला गेला होता, मग तुम्ही हे काय घेऊन आलात? आपल्या पत्नीकडून हे ऐकून सुदर्शन विचार करू लागतो की जे मला त्या म्हाताऱ्या बाईनं फळं दिलं होतं ते फळं कदाचित माझ्या पत्नीला आवडलं नसेल. त्यामुळं माझी पत्नी मला असं विचारत आहे. मी माझ्या मुलांसाठी बाजारातून येताना गोड पदार्थ किंवा वस्त्र आणायला हवे होते. मग सुदर्शन त्याच्या पत्नीला म्हणतो, माझ्या बहिणीनं मला तुमच्यासाठी जे काही दिलं आहे ना ते मी घेऊन आलो. आता जे काही त्या पिशवीत आहे ते आपल्या मुलांना समान वाटून दे. सुदर्शनकडून हे ऐकून त्याची पत्नी म्हणते, तुम्ही आधी घरी तर चला, तुमच्या बहिणीनं काय दिलं आहे ते तर पहा. असं बोलून त्याची पत्नी आपल्या पतीचा हात धरून त्याला घरी घेऊन जाते आणि घरी गेल्यावर आपल्या पत्नी आपल्या पतीला म्हणते, ही पिशवी एकदा उघडून तर बघा, तुम्हाला समजेल आपल्या रेवतीताईनं आपल्यासाठी काय दिलेलं आहे. त्यानंतर सुदर्शन पिशवी उघडून बघतो तर पिशवीत त्याला हिरे मोती सोन्याची नाणी दिसतात. ते पाहून सुदर्शनला आश्चर्य वाटतं की मी तर माझ्या स्वतःच्या हाताने फळं घेऊन इथे आलो होतो. मग त्याची पत्नी म्हणते, माझ्या नंदेने तर आपले भाग्य बदललेलं आहे. आता सुदर्शनला समजून जातं की मला जी रस्त्यात म्हातारी बाई भेटली होती ना ती कुणी साधारण स्त्री नव्हती, ती नक्कीच देवी होती. तिनेच मला हे दिलेलं आहे. पण हे कसं शक्य आहे? ती म्हातारी बाई तर माझ्या बहिणीच्या वाड्यामध्ये काम करते. असो, मला जे काही मिळालं आहे ना त्या मी समाधानी आहे. त्यामुळे या गोष्टीवर जास्त विचार करायला नको. माझ्या बहिणीनं तर मला काहीच दिलं नाही, याबाबत तो आपल्या पत्नीला काहीच सांगत नाही. सुदर्शन मनातल्या मनामध्ये त्या म्हाताऱ्या बाईचे आभार मानतो. अशा प्रकारे सुदर्शनला खूप धनलाभ होतो. आता सुदर्शन खूप श्रीमंत होतो आणि काही दिवसातच तो आपल्या पत्नी आणि मुलांसाठी एक खूप मोठा आलिशान राजवाडासुद्धा बांधतो. त्यानंतर तो मोठ्या अभिमानानं आणि प्रेमानं त्या राजवाड्यामध्ये राहू लागतो. अगोदर जे लोक सुदर्शन सोबत बोलत नव्हते ना ते आता सुदर्शनला खूप मान सन्मान करू लागले होते. आता त्याच्याकडे अनेक नोकर चाकर काम करू लागले होते.
तो एखाद्या राजाप्रमाणे त्याचं आयुष्य जगत होता. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणते, लवकरच रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधनाला सर्व स्त्रिया आपल्या माहेरी जातात ना, आणि आपल्या भावाला राखी सुद्धा बांधतात. त्यामुळं मी माझ्या माहेरी जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बहिणीला आपल्या घरी घेऊन या. कमीत कमी या बहाण्यानं तरी माझ्या नंदेला तिच्या माहेरी येता येईल आणि मला तिला भेटता सुद्धा येईल. नंदिनी हे सर्व यामुळे बोलत होती की तिला आता वाटत होतं की त्यांचं जे काही चांगले दिवस आलेले आहेत ना, ते फक्त तिच्या नंदेमुळे आलेले आहेत. आता जेव्हा नंदिनीनं सुदर्शनला तिच्या नंदेला तिच्या घरी आणण्याबद्दल बोललं ना, तेव्हा ते ऐकून सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बहिणीच्या घरी जायला तयार होतो आणि आपल्या पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन बहिणीच्या घराकडे निघतो. त्यानंतर दुपारपर्यंत तो आपल्या बहिणीच्या घरी पोचतो. सुदर्शन वाड्याच्या गेटजवळ उभा थांबतो, जिथे काही दिवसापूर्वी तो येऊन उभा होता. पण आज त्याच्या अंगावर राजा महाराजांसारखे कपडे होते, तर पूर्वी त्याच्या अंगावर फाटलेले कपडे होते. तो आपली बहीण बाहेर येण्याची वाट पाहू लागतो. त्याच वेळेस रेवतीची मोठी जाऊ बाहेर येते. तेव्हा बाहेरचं दृश्य पाहून ती सुद्धा आश्चर्यचकित होते की काही दिवसांपूर्वी जो फाटलेले कपडे घालून इथे आला होता, तो आज राजा महाराजांसारखा कपडे घालून आलेला आहे. ते पाहून ती पळत रेवतीकडे जाते आणि रेवतीला म्हणते, तुझा भाऊ आला आहे. आपल्या जावेकडून हे ऐकून रेवती म्हणू लागते, कुठला? पण भिकारी माझा भाऊ असू शकत नाही. माझा भाऊ वगैरे कोणी नाही. खरं तर रेवती असं यामुळे म्हणत होती ना की तिला वाटत होतं की यावेळी सुद्धा तिचा भाऊ भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये आला आहे. पण जेव्हा तिची जाऊ तिला सांगते ना की तुझा भाऊ भिकाऱ्याप्रमाणे नाही, तर एखाद्या राजाप्रमाणे तुझ्या दारात आला आहे, त्याच्याकडे बघून असं वाटत आहे की तो एखाद्या राज्याचा राजा आहे. एक सुंदर रथगाडी घेऊन उभा आहे. बाहेर एकदा जाऊन तर बघ. जेव्हा रेवतीनं आपल्या जावेच्या तोंडून हे सर्व काही ऐकलं, तेव्हा तिला आपल्या जावेच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. खरं जाणून घेण्यासाठी ती आपल्या भावाला लपून पाहू लागते. रेवती आपल्या भावाला पाहताच आणि त्याचा राजा महाराजासारखा थाट पाहताच तिला आश्चर्यचकित होऊन जातं आणि ती विचार करू लागते की काही दिवसापूर्वी तर माझा भाऊ एखाद्या भिकाऱ्यासारखं त्याचं आयुष्य जगत होता. त्याच्याकडे घालायला नीट कपडे सुद्धा नव्हते. मग तो इतक्या लवकर इतका श्रीमंत कसा बनला बरं? त्यानंतर रेवती भावाला ओवाळण्यासाठी ताट तयार करते. ताट घेऊन खाली जाते. भावाला ओवाळल्यानंतर रेवती खूप आदराने त्याला आपल्या घरामध्ये घेऊन येते. आपल्या भावाला म्हणते, दादा मला माफ कर, माझ्यामुळे तुला खूप पेच आणि वेदना सहन कराव्या लागल्या. मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं. आपल्या बहिणीच्या तोंडोणी ऐकून सुदर्शन म्हणू लागतो, जाऊ दे, जुन्या गोष्टी तू विसरून जा. त्यावेळचे दिवस चांगले नव्हते. तुझ्या चुकीसाठी मी तुला आधीच माफ केलं आहे. रेवती, तू आता या गोष्टी सोडून दे आणि माझ्यासोबत आपल्या घरी चल. मी तुला रक्षाबंधनासाठी घ्यायला आलो आहे आणि तुझ्या वहिनीनं सुद्धा तुला घेण्यासाठी मला इकडे पाठवलेलं आहे. हे ऐकून रेवती आनंदाने आपल्या भावाच्या घरी जाण्यासाठी तयार होते. जेव्हा रेवती आपल्या भावाच्या घरी पोचते, तेव्हा भावाच्या राजवाड्याची भव्यता पाहून ती थक्क होऊन जाते. आत गेल्यावरती बघते की तिथे अनेक नोकरचाकर काम करत आहेत. रेवतीला आपल्या भावाची अशी परिस्थिती पाहून खूप आश्चर्य वाटतं आणि सुदर्शनची पत्नी नंदिनी सुद्धा आपल्या नंदेची खूप सेवा करते. त्यानंतर 7 दिवस ती सतत आपल्या नंदेच्या सर्व मागण्या पूर्ण करते. नंदिनीला वाटत होतं की हे सर्व आज माझ्या नंदेमुळं आहे. माझ्या नंदेनं केलेल्या मदतीमुळं आम्ही या टप्प्यापर्यंत पोचलो. तिचे विचार आपल्या नंदेच्या प्रती अधिक होते. सुदर्शननं आपल्या पत्नीला आपले श्रीमंत होण्याबद्दल सांगितलं नव्हतं, कारण त्याला असं वाटत नव्हतं की त्याच्या पत्नीनं आपल्या बहिणीबद्दल द्वेष करावा.
की हे सर्व तिच्यामुळं नाही तर देवीच्या आशीर्वादामुळं झालं आहे. पण त्यानं आपल्या बहिणीलाही यात सामील ठेवलं होतं. कारण जर त्याच्या बहिणीनं त्याला अशी वागणूक दिली नसती तर कदाचित त्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला नसता. सुदर्शनच्या पत्नीला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यामुळं ती आपल्या नंदेची 7 दिवस खूप सेवा करते आणि तिची खूप काळजी घेते. 7 दिवस आपल्या भावाच्या इथे राहिल्यानंतर आणि रक्षाबंधन साजरी केल्यानंतर रेवती आपल्या सासरच्या घरी जायला निघते. तेव्हा नंदिनी सुदर्शनला म्हणते, उद्या तुमची बहीण तिच्या घरी जाईल, त्यामुळं तुम्ही बाजारात जावा आणि तिच्यासाठी एखादी सुंदर भेटवस्तू घेऊन या. आपल्या पत्नीकडून ऐकून सुदर्शन बाजाराच्या दिशेने निघतो. बाजारात गेल्यावर तो एका सोनाराच्या दुकानामध्ये जातो आणि सोनाराला म्हणतो, माझ्या बहिणीसाठी सुंदर बांगड्या बनवून हव्या आहेत, त्यासाठी मी तुम्ही म्हणाल तेवढी रक्कम देईल. त्यानंतर तो सोनार हिरे मोत्यांनी जडलेल्या आकर्षक अशा सोन्याच्या बांगड्या तयार करतो आणि सुदर्शन बांगड्या घेऊन घरी जातो. आपल्या बहिणीला भेट स्वरूपामध्ये देतो आणि हिरे मोत्यांनी जडलेल्या बांगड्या पाहून रेवतीचा चेहरा खूप प्रसन्न सुद्धा होतो. त्यानंतर रेवती आपल्या वहिनीचा निरोप घेत आपल्या भावासोबत तिच्या घरी जाते. तिकडून परतता असताना वाटेत त्याला ती म्हातारी बाई पुन्हा भेटते. तेव्हा तो तिला सांगू लागतो की तुम्ही दिलेल्या फळांचं सोन्या चांदीमध्ये रूपांतर झालं, म्हणूनच आज मी इतका श्रीमंत बनलो आहे. यावरती म्हातारी बाई म्हणते, खरं तर ती फळझाडं आहेत ना, तुझ्याच बहिणीने लावली आहेत, तिनेच मला ते फळं तुला द्यायला सांगितले होते. तथाच तू म्हणत ती बाई अचानक इथून गायब होते. आता सुदर्शनला समजून जातं की तो आज जे काही आहे ना ते फक्त आपल्या बहिणीमुळं, आणि तो विचार करू लागतो की माझ्या बहिणीच्या घरामध्ये अपमान होऊ नये म्हणून ती माझ्यासोबत तसं वागत होती आणि मी तिला किती चुकीचं समजत होतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना की बहीण भावाचं नातं आहे ना कधीही वाईट नसतं, फक्त त्यांचा ताळमेळ नसतो. म्हणून नेहमी आपल्या बहिणीच्या सदैव पाठीशी उभे राहा, तिचं नेहमी रक्षण करा, तिला कधीच दुखवू नका. पण आजकालचा जर विचार केला ना, या कलियुगाचा जर विचार केला, थोड्याच्या क्षणिक सुखासाठी, पैशासाठी, जमिनीसाठी किती मोठी मोठी भांडणं होत आहेत. पण प्रत्येक बहिणीनं सुद्धा विचार करायला हवा की आपल्या आई वडील तो सांभाळतो ना, आपल्या आई वडिलांना फुलासारखं जपत असेल ना, तर आपण सुद्धा जास्त हिस्सा मागू नये. थोड्या क्षणिक सुखासाठी जन्मोजन्मीची नाती तुटून देऊ नका आणि पैशामुळे अजिबात तुटून देऊ नका. म्हणून लक्षात घ्या, जीवनामध्ये आनंद करायचा असेल ना तर ही नाती जपायला हवी. आणि जर आपण नाती जपली ना, आपल्या जीवनामध्ये समाधान सुद्धा येईल आणि आनंद होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.